1 रुपयाचा सुद्धा काही आम्हाला विमा नाही, अनुदान नाही, कुठलंच काही नाही। आणि शासनानं कर्जमाफी करण्याचं फक्त आम्हाला आश्वासन दिले 2 वर्षांनी। मुख्यमंत्र्याकडे एकच कर्जमाफीचं आश्वासन 2 वर्ष झालं देतोय, नुसतं हो हो करतो। सगळं सोयाबीन वाहून गेली। आता माझे लेकरं बाळा मी कसे जगवायचे, अख्खा वर्षाचा खर्च कसा काढायचा, लेकराचं शिक्षण कसं करायचं। आधार देण्यासाठी साधं भेटायला आलं नाही, कोणी लोकप्रतिनिधी नाही, कोणी पालकमंत्री नाही, सरकारचं कोणी आलं नाही, काही नाही साधं फुकटचा धीर द्यायला देखील ही यंत्रणा तयार नाही आहे। अतिवृष्टीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात शेतामध्ये पाणी आजही गुडघाभर पाणी आहे, त्यामुळे पूर्ण पीक जळून गेलं आहे। अशीच परिस्थिती हजारो शेतकऱ्यांची आहे। आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी पुरता खचून गेला आहे। दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या स्वप्नाची माती केली आहे। खरीप पिकातील नगदी पिकं सोयाबीन, कापूस पाणी लागल्याने जळून गेला आहे, त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी लडकुंडीला आलाय। कोथरूड गावातील महिला शेतकरी कांताबाई कदम यांची हाक सरकार ऐकणार आहे। शेतातलं सगळं वाहून गेलं, मुख्यमंत्री साहेब मुलांचे शिक्षण कशी करायची, असा सवाल बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथरूड गावच्या महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। गेल्या 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, तर आजही शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे। यात सोयाबीन पूर्ण गेला आहे, केलेला खर्चही निघणार नाही। दुबार पेरणी केली होती तरी देखील पदरात काहीच पडणार नाही। तात्काळ नुकसान भरपाई अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सोयाबीनची परिस्थिती अशी झाली की आता 2 वेळेस पेरणी करून आमच्याकडे एक रोप बी उरलेलं नाही। हे कुठंतरी सापडून हे 10-5 रोपं 5 एकरमध्ये एवढे सापडले, ते 1 गटुडभर बैलाला टाकायपुरती 1 वैरण होईन। आता ह्याच्या पलीकडे काहीच नाही। तर आता शासनानं असा निर्णय घ्यावा की हे शेतकऱ्याचं ताबडतोब 2 वेळेस पेरणी करून आम्हाला काहीच हातात नाही। आमचा कापूस गेला, आमची सोयाबीन गेली, आमचं काय आसन बैलाची वैरण सुद्धा जागच्या जाग्याला, आज 1 महिनाभर पाऊस असून वळ्या सुद्धा जागच्या जाग्याला जिरली। आता काहीच उरलेलं नाही शिल्लक। आणि आम्ही खूप ते कर्ज विमा त्याचे तरी वाटलं आता येईन विमा, पण काहीतरी 2-4 लोकांना गावात आलाय अशी 2 दिवसांनी चर्चा झाली, पण बाकीच्या लोकांना कुणालाच नाही। आज कमीत कमी आमच्या गावात लोकसंख्या म्हणलं तर 2000च्या पुढे लोकसंख्या आहे, तर 10 लोकांना काय आला असला तर विमात, तर बाकीच्या लोकांना 1 रुपया नाही, मालाला भाव नाही एक तर पहिलाच अगोदर, आणि पुन्हा त्याच्यात 1 रुपयाचा सुद्धा काही आम्हाला विमा नाही, अनुदान नाही, कुठलंच काही नाही। आणि शासनानं कर्जमाफी करण्याचं फक्त आम्हाला आश्वासन दिले 2 वर्षांनी। ते शासनानं कर्जमाफी आता ताबडतोब त्याचा निर्णय घ्यावा कर्जमाफीचा। आणि आमच्याकडं एवढी नम्र विनंती ह्या सरकारला की आमचं हे शिवार बघून शासनाच्या तर पोटात कालवणच, पण इतर लोकांच्या सुद्धा आपल्या कालवण, आमच्या तर काय पोटात कसं व्हायला लागलंय तरी आम्ही तर सांगू शकणारच नाहीत। आता ह्या शब्दातच आमच्या सांगताना ओळखून घ्यावा शासनानं की लाडकी बहीण आहे म्हणून फक्त आम्ही म्हणतो की लाडका भाऊ, पण लाडक्या भावानं बी आमच्याकडे असं डोळे भरून बघावं, कान भरून ऐकावा, एवढीच आमची ह्या सरकारला विनंती आहे। आमची तक्रार आम्हाला वाटतंय लाडकी बहीण नसती काढली तर बरं झालं असतं की आमच्या फक्त मालाला जर त्याच 1000-2000 रुपये क्विंटलाच्या मागे जर भाव दिला असता त्याच्यात भाव दाजीला, तर आम्हाला काहीच वाटलं नसतं त्याचं। पण लाडकी बहीण काढून आमच्याच मालाचा भाव, आमचाच माल घेतला आणि पण बहिणीला दिला, एवढं केलं सरकारनं। मुख्यमंत्र्याला सांगायला लागलोत ना, मुख्यमंत्र्यांनाच मालाला भाव द्यावा आणि आमच्या कापसाला भाव द्यावा, ऊसाला भाव द्यावा, आमच्या सोयाबीनला भाव द्यावा, सगळ्या इतर मालाला सगळ्या भाव द्यावा, एवढीच आमची हे काय नाही दुसरं। आमच्या घरात आज लेकराचे शिक्षण आम्ही कसे करायचे साहेब, बघा ना हे सगळं वाहून गेलंय आमचं। माधुरी कदम या महिलेची 5 एकर शेती आहे। यात 50,000 रुपये खर्च करून सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली। पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन उगून आला नाही, परत पेरणी करावी लागेल। दुसऱ्यांदा पेरणीसाठी गोल्ड लोन काढलं। आता अतिवृष्टीने सर्वच पीक खराब झालं, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकरी करतायत। सोयाबीन बरोबरच कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। केलेला खर्चही निर्माण नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देणे गरजेचे आहे। गावातील खंडू कदम या शेतकऱ्याने 8 एकरवर कपाशी लागवड केली, पण 8 दिवसापासून लागू राहिलेल्या पावसामुळे 5 एकर कपाशी पाण्याने पूर्ण गेली आहे। त्यामुळे आता काय करायचं असा सवाल शेतकऱ्याने उपस्थित केलाय। ही माझी 5 एकर जमीन आहे, हिला 50,000 रुपये खर्च झालेला आहे। हा व्याजानं पैसे काढून एकदा पेरणी केलेली आहे, परत डबल दुसऱ्या बारीस पेरणीचं संकट आलं, परत गोल्ड लोन केलं आणि डबल पेरणी केली, तरी पण अतिवृष्टी झाली। एवढ्या सगळ्या फ्लॅटमध्ये इतकं पाणीच पाणी आहे
सगळं सोयाबीन वाहून गेली. आता माझे लेकरं बाळं मी कसे जगवायचे, अख्खा वर्षाचा खर्च कसा काढायचा, लेकराचं शिक्षण कसं करायचं. आणि गावातील म्हणजे माझं चिकटीचं असं नुकसान नाही की सरसकट आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांचं असं नुकसान झालेलं आहे. तरी लवकरात लवकर ग्रामसेवक, तलाठी, विद्यमान आमदार तसेच जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनी लवकरात लवकर येऊन पंचनामे करावे आणि आम्हाला शेतकऱ्याला विमा द्यावा, सहकार्य करावे हीच विनंती. नमस्कार. भेटला आम्हाला विमा भेटला नाही, काय नाही. कागदीपत्री एवढा कोटी आला तेवढा कोटी आला, ती फक्त मंत्रालयापासून येत असेल कुठल्या ऑफिसपर्यंत, फक्त कागदावरच. शेतकऱ्यापासून विमा येत नाही, काय कुठलीच गोष्ट येत नाही, शेतकऱ्यापासून कुठली योजना येत नाही, काय नाही. ही फक्त कागदीपत्री योजना करणार बास. लाडकी बहीण योजना काढली, जर लाडकी बहीण योजना काढली नसती तर बरं झालं असतं. जर शेतकऱ्याने आमच्या मालाला, आम्हाला शेतकऱ्याला जर भाव द्यायचं ठरवलं असतं, आम्ही स्वतः जर त्याचे मालक असतो भाव ठरवायचे, तर आम्ही सरकारला, आम्हाला लाडकी बहीण गरज नव्हती ना, काही गरज नव्हती, आम्हाला विमा मागायची गरज होती. फक्त सरकारने एकतर मग आमच्या भावाला आमचा हमी भाव द्यावा की फक्त कमी जास्त करून येतो भाव, फक्त शेतकऱ्याच्याच हातात द्यावा की काय भाव ठरवायचा शेतमालाला. संतोष एकनाथराव कदम, गावचा उपसरपंच असल्यामुळं फार आमच्या गावावर संकट आलेलं आहे. एक 70-75 हजार रुपये ह्या 3 एकरमध्ये मी घातलेले आहेत. मला 2.5-3 लाख रुपयाचं उत्पन्न निघत होतं. नंतर आता 1 रुपयाची बी अपेक्षा राहिली नाही, तर का अर्धा एकरच कापूस चांगला राहिला आहे. आता येणारा काळ कसा ढकलायचा हे संकट लय मोठं आमच्या शेतकऱ्यावर आलं आहे. म्हणून शासनाने होईन तितकं अनुदान बिगिनं द्यावा हीच आमची गावकऱ्याची मागणी या. शासनाने बिगिनं यावा, इथं पंचनामे हे ते करून बघून बिगिनं लक्ष्मीच्या सणाला द्यावात ही गावकऱ्याच्या वतीनं मी मुख्यमंत्र्याकडे एकच कर्जमाफीचं आश्वासन 2 वर्ष झालं देतोय, नुसतं हो करतो. झालं निवडून येऊस तर आहे कर्जमाफी, पुन्हा काहीच नाही त्याच्यावर. विमा शेतकऱ्याला पडा, नुकसान भरपूर झालेली. राम, मी खंडू कदम, कोथरूड, तालुका माजलगाव, बीड. मी एक कापूस उत्पादक शेतकरी आहे. माझ्याकडे 6 एकर कापूस होता. ह्या 8 दिवसात जी ढगफुटीसारखा पाऊस आमच्या भागात झाला, त्यात माझा जवळपास 5 एकर कापूस पूर्ण पाण्याखाली गेला. हे असा झाला आहे. ह्याच्यात आता एकरभर क्षेत्र व्यवस्थित राहिलं आहे आमचं. तर सरकारने ह्या आम्हाला आसमानी संकटातून सावरण्यासाठी जे दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण करावं आणि पीक विमा सरसकट लागू करावं. पीक विम्यात पारदर्शकता आणावी. बरं, कर्जमाफीचं तुम्हीच आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आता आम्ही संकटात आहेत सध्या. ह्या पावसात नुसता कापूसच वाहून गेला नाही तर आमचे सर्व स्वप्न वाहून गेले ह्या पावसात. तर सरकारने ह्या संकटातून सावरण्यासाठी लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा व पीक विमा लागू करावा. दिवाळी आमचे सणाचे स्वप्नच ह्या पावसात वाहून गेले, धुवून गेलेत पार. आता काय करायचं, ह्याच्यावर आम्हाला 1 वर्षभर आमचा उदरनिर्वाह भागवायचा असतं. मुलाचे शिक्षण असते, दवाखाने असते, सगळा खर्च आमचा शेतीवर असतो. तर आता हे आमचं वाहूनच गेलं, आता काय करायचं आम्ही. बरं, एवढं वाहून जाऊन बी कोणी आम्हाला आधार देण्यासाठी साधं भेटायला आलं नाही. कोणी लोकप्रतिनिधी नाही, कोणी पालकमंत्री नाही, सरकारचं कोणी आलं नाही, काही नाही. साधा फुकटचा धीर द्यायला देखील ही यंत्रणा तयार नाही आहे. माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. गोदावरी, सिंदफणा आणि सरस्वती नदीच्या पुरामुळे शेकडो एकरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धीर देऊन त्यांचे अश्रू पुसावेत अशी मागणी होत आहे.